नमस्कार, मी आहे श्रेया. नमस्कार, मी आहे स्वरा. तर आज आम्ही आलेलो आहे वाटे गावात. तर आज आम्ही वाटेश्वराच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला तर मग. तर हे आहे वाटेश्वर मंदिर वाटेगावमधील. त्याचं आज दर्शन घेण्यासाठी आम्ही वाटेगावमध्ये आलो होतो. वाटेगाव हे आमचं मूळ गाव आहे आणि तिथे वाटेश्वर मंदिर हे ग्रामदैवत आहे. तर तिथे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेल्यानंतर समोर उभं होतं ते भव्य दिव्य असं हे मंदिर आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर हळूहळू जसं सभामंडपातून आतमध्ये गेल्यानंतर वाटेश्वराची सुंदर अशी मूर्ती समोर आली आणि खरंच मन प्रसन्न झालं. खूप छान आणि देखणी अशी ही वाटेश्वराची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या पुढे गेल्यानंतर मंदिराच्या भोवती दीपस्तंभ आहे. तिथून पुढे गेल्यानंतर वेगवेगळी मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला लागतं ते गणपतीचं मंदिर. गणेशाची सुंदर आणि देखणी अशी गणपतीची मूर्ती आहे. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून एक छोटं मंदिर आहे. तिथे तुम्ही बघू शकता की बहुधा मंदिराच्या बाहेर एकच नंदी महाराज असतात, पण या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर 3 नंदी दिसत होते. मंदिरामध्ये तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या फार पुरातन अशा आहेत. तिथून दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या भोवती वाटेश ऋषींचंही मूर्त्या आपल्याला दिसतात. तर वाटेश ऋषींनी तपसाधना केल्यामुळे त्याच्यातून हे वाटेश्वराचं मंदिर निर्माण झालेलं आहे. कारण वाटेश्वर मग त्यांच्या नावावरून ह्या मंदिराला नाव देण्यात आलेलं आहे. पुढे गणपतीची फार पुरातन अशी मूर्ती आहे. पुढे गेल्यानंतर गणपती आणि वेगवेगळ्या देवी त्यांचे मूर्त्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर येतो तो सभामंडप. मंदिराचा सभामंडप खूप सुंदर आणि देखणा असा आहे आणि या मंदिरामध्ये वेगवेगळे देवी देवतांचे आणि संतांचे चित्र काढलेले आहेत. इथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण इकडे होतं. त्याच्यानंतर ज्ञानसाधना करण्यासाठी मंदिराच्या बाहेरच गुफा आहे, तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर